तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी ओबीसी समाजाचे मुख्य समन्वयक, जनगणना परिषदचे सदानंद इल्मे, बाळकृष्ण सावे, जयंत झोडे, भगीरथ धोटे, अरुण लुटे, ललिता देशमुख, मंगला वाडीवसमे, मनीष काबगते, अमोल हलमारे, वंचित महिला आघाडीच्या तनुजा नागदेवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डीजी रंगारी, रोशन उरकुडे, रमेश शहारे, आदिनाथ गेडाम इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली संपन्न झाली। सर्वप्रथम साकोली येथील लहरी बाबाचे मठ या ठिकाणी सर्व लोक गोळा होऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा काही राहील, रॅली कोणत्या बाजूला कुठे निघाली याविषयी सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले। त्यानंतर रॅलीची सुरुवात लहरी बाबाचे मठ, एकोडी रोड, बस स्टॉप असं करता तहसील येथे गेली। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। मागण्या खालील प्रमाणे होत्या: जातीनिहाय जनगणना, शासनाने तात्काळ जातीनिहाय जनगणना करावी, जेणेकरून प्रत्येक समाजाची लोकसंख्या आणि त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती स्पष्ट होईल। 50% आरक्षण मर्यादा हटवून लोकसंख्या प्रमाणात सर्वांना आरक्षण द्यावे, असे विविध मागण्या निवेदनातून केल्या। खूप कमी करते आणि ओबीसीला आरक्षण आणि जातनिहाय जनगणना करण्यास मागपुढं पाहत आहे। अजूनही आपली ओबीसीची जातनिहाय 1931 मध्ये झाली त्याप्रमाणे होत नाही आहे। अलीकडे घरामुळे मराठ्यांना ओबीसी मध्ये सामील होण्यासाठी हेही राजकीय षडयंत्र असलं पाहिजे की ओबीसी आपल्या स्वतःच्या मागण्या मागण्यासाठी तत्पर झाला नाही पाहिजे आणि हा कुठेतरी मागे आला पाहिजे। म्हणून मराठ्यांना ओबीसी मध्ये एकत्रीकरण करून त्यांचं ओबीसीकरण करण्याच्या साठी त्यांनी कायदा पास केलेला आहे। परंतु बघा, संपूर्ण आपण ओबीसी या समाजामध्ये 60 ते 70% असूनही आपल्याला 27% आरक्षण आहे। त्यातूनही फक्त 1% आमच्या हातात आलेलं आहे। त्यातूनही आपल्या मध्ये काटकसर करून सरकार म्हणजे जे आपलं बीजेपी सरकार जे आहे, मोदी साहेब किंवा यामध्ये आजही आपल्या ओबीसीच्या एकही जागा नाही। सचिवालयामध्ये पदांमध्ये आपल्याला अत्यंत मोठ्या जागेवर फक्त आपल्या घटनेमध्ये फक्त 50% आरक्षण देण्याचं ठरलेलं आहे आणि त्या ओबीसीला 27%, एनटी एसबीसी हे ओबीसी मध्ये येतात, ते 27% मध्येच आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 27% मध्ये आणखी विभाजन झालं आहे। खऱ्या अर्थानं ओबीसीला 19% आहे। त्यानंतर एसटीला 15% आणि एसटीला 7.5 ते 8% आरक्षण, असं 50% मध्ये आरक्षण गुंडाळलेलं आहे। परंतु या 50% मध्ये ओबीसी, एससी, एसटी यांची संपूर्ण लोकसंख्या भारत देशामध्ये 85% आहे आणि या 85% लोकांना आरक्षण मिळते। एकूण ओबीसी, एससी, एसटी मिळून 50%, म्हणजे एसटीची संख्या 15%, त्यांना 15% आरक्षण दिलं आहे, ठीक आहे। एसटीची संख्या 7.5 ते 8% तर त्यांना तेवढंच आरक्षण दिलं आहे त्यांच्या जनसंख्येप्रमाणे, हेही ठीक आहे। परंतु इंग्रजांच्या काळामध्ये जी जनगणना व्हायची 1931 मध्ये ओबीसीची संख्या ही 52% होती आणि आता ते स्वतंत्र होऊन आणखी एवढे दिवस झाले, वर्ष झालेले आहेत, त्यात अनेक जातींना परत ओबीसी मध्ये समाविष्ट केलेला आहे। तर आता आपली संख्या फक्त 52% नाही, वाढली, ती 60-65% घरात गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाकिस्तान